बाकी घरी कोण कोण असायचं तुमच्या? आमच्या घरी ममा, मी, रिया, आशुदी, अविनाश मामा, डॅड आणि म्हणजे एक आत्या होती माझी, पण तिच्याबद्दल फारसं काही लक्षात नाहीये मला, कारण तिला मी फक्त फोटोजमध्येच पाहिलंय. आता कुठे असते ती? ती आम्हाला सोडून गेली अभि. या जगातच नाहीये ती आता. असं का केलं असेल ममाने? सर आणि शमिकाची आत्या जिवंत असताना ते या जगातच नाहीयेत असं या तिन्ही मुलींना का सांगितलं त्यांनी? आणि हे कोणालाच कसं माहिती नाही? ममांनाही माहिती नाहीये का? आणि मग आशूनं काय बघितलंय नेमकं? अभि, काय झालंय? नाही, काय नाही. असं कसं काय नाही? तू एवढे सगळे प्रश्न विचारलेस मला, खरं सांग काय झालंय? अगं नाही, असंच विचारलं. अभि, असं कसं म्हणू शकतोस तू? प्लीज माझ्यापासून खरंच काहीच I hope I have not disturbed you all. नाही, ये ना प्रिया, काय सांगायला आली होतेस? You know what? आपले आज गेस्ट होते ना, त्यांना हे डेकोरेशन खूप आवडलं. And I'm so damn happy. Anyways, see, I wanted to show this. I have made this designs. You know, flower theme. Exciting ना? Rocking होईल. जानेवारी मध्ये ना फ्लावर्स खूप फ्रेश मिळतात. So I thought of it as that. मी डिफरंट कलर्स यूज करणार आहे. रेड, येलो, मॅजेंडा. प्रिया, मी जरा 2 मिनिटात आलोच जाऊन. तू असं करतेस का? तू शमिकाला हे सगळं दाखव, ती जास्त छान सांगू शकेल तुला. हा, आलोच मी. इथे येऊन बसलीस होय तू? किती शोधलं मी तुला घरभर, माहितीये? हे बघा, हे आपल्याला हे पोरींचं रडणं बिडणं नाही थांबवत आहेत. खरंच सांगतो, मला मान्य आहे माझी चूक झाली, पण तुझ्यासारख्या मुलीकडून मी काय अपेक्षा करणार? बरं जाऊ दे, म्हणून मी असं बोललो. तरी सुद्धा आभ्या म्हणाला चंद्या जा, प्रियाला सॉरी म्हण, म्हणून मी इथे आलोय. सॉरी. आता तुला यायचं तर चल, नाही तर बस मग या भावल्यांसोबत इथे खेळत. चंदू तू जा. अगं पण मी तुला ओके, मी नाही रागवली आहे तुझ्यावर. आणि मी का रागवायचं ना? माझ्या जवळचीच माणसं मला समजून घेत नाहीत, तर तू कसा समजून घेणार मला? आणि मला काय म्हणालास तू? तुझ्यासारख्या मुलीकडनं काय अपेक्षा करणार? मी ते बरोबर आहे चंदू, सगळेच जण माझ्याशी असंच वागतात, असंच बोलतात मला, पण मला खरे अर्थे कोणीच समजून घेतलेलं नाही. मग तुझ्यावर का रागवायचं ना मी? हे बघ, मी असं बोललो कारण आतापर्यंत तू कशी वागली हे तूच आठव ना. मग लोक तुलाच बोलणार. हो, मलाच बोलणार आणि मलाच बोलतात. येस, यू आर राईट. पण मी अशी का वागते हे कोणालाच समजून घ्या वाटत नाही. मला काय हवंय, मला ते मिळतंय का, ह्याचा कोणीच विचार करत नाही. फक्त रिया अशी वागली, रियाने तसं केलं, पण रियाने ते तसं का केलं हे समजून घेण्यात कोणालाच इंटरेस्ट नाही. मी ना एकटी आहे, फक्त एकटीच. आणि हा एकटेपणा मला एक्स्ट्रीमला नेतो रे. दरवेळी मला प्रेम हवंय, मला समजून घेणारं कोणीतरी हवंय मला. आणि दरवेळी तशी आशा दाखवणारं कोणीतरी समोर आलं ना की मग मी डोळे बंद करून कसलाही विचार मनात न आणता त्याला माझा मानते.
त्याच्यावर जेव्हा पण प्रेम करते. अभिच्या बाबतीतही तेच झालं. मी अभिवर खूप प्रेम केलं, पण त्याच्याकडून तसा रिस्पॉन्स न येण्याचं कारण जेव्हा शमी काय हे मला कळलं ना, तेव्हा मी काही दिवस खूप बिथरले, खूप विचित्र वागले. पण मला जेव्हा माझी चूक कळाली ना, तेव्हा मी मागे फिरले. पण माझा तो त्याग, माझा तो चेंज नाही लक्षात आला लोकांच्या. माझ्यावर ना कुणीच प्रेम करत नाही. हे घे घे. पूस डोळे. घे. थँक्स. आणि चल लवकर आता. हा, खूप झालं रडून. भूक लागली असेल ना, जेवायचंय. ती वहिनी काळजी करत असेल तुझी. चल लवकर, मी वाट पाहतो. आता काय झालं? झालं ना मॅटर सॉल्व्ह आपलं. संपलं ना सगळं. मग रडतीयस कशाला? मी रडते कुठे? मग हे काय? मग अशी रडले म्हणून सर्दी झालीये मला. मग रुमाल आहे ना आपल्याकडे. नाहीये. मी तुला मगाशी माझा रुमाल दिला होता, तो कुठे आहे? तो आताच राहिला. आणि तेवढंच काय झालं तर तुझा कुर्ता आहे ना. काय का डोकं फिका आहे ना? अजिबात नाही, लांबून पण नाही. माझा कुर्ता आहे हा, मी धुवायला देईन तुझ्याकडे. नाटक नको करू. चल आता. तू बावळटेस का? अरे माझा शर्ट वर शिंकलीस तू. चंदू, माझ्याकडे रुमाल नव्हता ना. रुमाल नव्हता, माझा शर्ट होता का? तुझ्या नानाची टांग तुझ्या मी दाखवतो तुला. तू घरी चल आता. घरी चल तू फक्त आता. तुझी दाखवतो मी. फार तू माझा कुर्ता काय खराब केला का? हां सर, नाही आहेत. नाही, काही सांगता येणार नाही कधी येणार आहेत. प्राची, सर आलेत? सर एका महत्त्वाच्या कामासाठी बाहेर गेलेत, तर खूप उशीर होईल असं म्हणाले होते. ठीक आहे. सर, आज सकाळपासून एक फोन येतोय सारखा सरपोतदार सरांसाठी. मी त्यांना म्हटलं खूप महत्त्वाच्या कामासाठी ते बाहेर गेलेत, पण ते ऐकतच नाहीये. कोणाचा आहे? प्रभादेवीच्या हॉस्पिटलमधनं फोन आहे, खूप अर्जंट आहेत म्हणे. हॅलो. हां, नमस्कार. नाही, मी सरपोतदार नाही, मी त्यांचा एम्प्लॉई बोलतोय, पण तुम्ही माझ्याशी बोलू शकता. फक्त सरपोतदारांशी बोलून. हॅलो. कट केला. हे हॉस्पिटल, मामा, सर आणि जे काही उलटसुलट घडलंय किंवा घडतंय, या सगळ्यांचा संबंध त्या एका घटनेशी आहे. आणि ही घटना काय होती हे त्यातल्या त्यात फक्त आशूला माहिती आहे. तिने असं काहीतरी बघितलंय ज्याचा संबंध तिच्या त्या स्वप्नांशी आहे. शमिकाला हे सगळं सांगितलं पाहिजे, पण मलाच नीटचं माहिती नसताना तिला कुठे टेन्शन देऊ? आता जे काही समजायचंय ते फक्त आशूकडूनच कळेल. काय करू मी? हॅलो. हा, चंदू बोल. अभ्या. अरे काय नाही, ते आशूची ट्रीटमेंट त्याचं काही पुढे होत नाहीये. म्हणजे आता बघ ना, इतके दिवस झालेत पण रिझल्ट्स म्हणायला गेलं तर तसं काहीच नाहीये. शमिका पण सारखी आपली त्याच टेन्शन्स मध्ये असते. मला वाटलं आपण जरा मदत करूयात. तू काय म्हणत होतास? तुझा कोणीतरी मित्र सायकियाट्रिस्ट आहे ना? अरे मित्र नाही, त्याचे बाबा ते सायकियाट्रिस्ट आहेत. अरे ते जाम भारी आहेत. आतापर्यंत म्हणे एकही केस फेल गेली नाही त्यांची. मी एक काम करतो,
मी आजच त्यांना फोन करतो आणि अपॉइंटमेंट घेऊन ठेवतो. ओके? नाही नाही, आशूच्या नावाने अपॉइंटमेंट घेऊ नकोस लगेच. मी आधी त्यांना भेटतो, जरा व्यवस्थित बोलतो आणि मगच अपॉइंटमेंट घेऊयात. ओके, मग मी त्याप्रमाणे बोलतो त्यांच्याशी आणि कळवतो तुला. ठीक आहे? ओके, चल ठेवतो. चालेल, बाय. काय हे चंदू? तू इथे काय करतेस? ऍडमिशन घ्यायचंय? नाही नको घेऊ. इथलं शिकवलेलं कळायला बेसिक बुद्धी लागते. नाहीये जस्ट शट आपल्याकडे. अप. मी काय बोलते ते ऐकून घेणार आहेस का तू? बोला. ते मी तुझी वाट बघत होते इथे. काय? ए काय हे चंदू, इतका उशीर करतात का कॉलेजला? काय वेळ झाली? 9:30चं कॉलेज असतं ना तुझं? 11 वाजलेत. 11. इतका उशीर? हे हॅलो, हे माझं कॉलेज आहे. मी कधी यायचं कधी जायचं हे तू ठरवणार का? काय काम आहे ते बोल. काय प्रॉब्लेम काय आहे? प्रॉब्लेम ना माझा नाहीये, प्रॉब्लेम तुझा आहे. तू कॉलेजला उशिरा येतोस, कळलं ना? आय नो, तसा तू सिन्सिअर तर नाहीच आहेस, आय नो दॅट. पण तरी मला वाटलं होतं की ऍटलिस्ट तू. हो बाई, काय सकाळी सकाळी डोकं खाताय? जे काय काम आहे ते बोला. वटका आहे तुमचा. ए हॅलो, मला पण तुझ्या या पायजमा छाप कॉलेजमध्ये येण्यात काहीच इंटरेस्ट नव्हतं. निघ मग. मी इथे आलीये कारण ते काल मी तुझा कुर्ता खराब केला, सो म्हटलं धुवून द्यावा तुला, म्हणून मी. मला ना उपकार नकोय माझ्या डोक्यावर, कळतंय ना तुला? So, किती धन्य झालो मी. अगदी भरून पावलं असं वाटतंय मला. 100 वर्षांची पुण्याई फळफळाला आली असं वाटतंय मला. नाटक नको या. तो कुर्ता माझा आहे आणि देवानी मला हात दिलेत. माझा कुर्ता मी धुईन. नाटक नको करू. बाय द वे, इकडे या रे. चंदू तू. अगं ऐक, अरे तो कुर्ता धुवून देण्या इतकं नेमकं तू त्याच्यावर काय केलं होतं हे माझ्या मित्रांना जरा सांग ना. हा सांग सांग. चंदू, अगं सांग, लाजू नको. यू नो हा यू आर सांग. जस्ट गेट लॉस्ट. भागवतांना निमंत्रण द्यायला हवं. त्यांनी दोन्ही मुलांच्या लग्नात बोलावलं होतं आपल्याला. हो, करूया नक्की. आणि मला काय वाटतंय की हलवाई, हार तुरे हे सगळं आधीपासून सांगून ठेवूया, म्हणजे आयत्या वेळेला गडबड नको. आणि मग अडवून धरतात नाही माणसं पैशासाठी, जास्ती पैसे द्या म्हणून. तसंही नको व्हायला. बरोबर आहे तुझं. आणि काही राहून जायला नको. आणि हो, त्या गुरुजींना पण आधीच कळव. हो सांगते. आणि मला काय वाटतं, माझे फिक्स डिपॉझिट मध्ये काही पैसे आहेत तेही काढावेत की काय असं विचार करत होते. नाही नको. हे बघ, जेव्हा निकड लागली ना तर मग पुढे बघू आपण. शक्यतो त्या पैशांना तू हात लावू नकोस. आणि खूप आधीपासून करतोय ग आपण. सगळं व्यवस्थित होईल. तू काही काळजी करू नकोस. पण लागले तर ते आहे तसं लक्षात ठेवूया. आणि लग्न म्हटलं की थोडा जास्त खर्च होतोच ना. आपण किती अंदाज केला तरी सुद्धा होतोच तो. आणि मग आयत्या वेळेला कुठे धावपळ करणार आहोत आपण, नाही का? हो, तेही खरंच आहे. आणि तुमच्या काही बारीक सारीक खरेद्या राहिल्या असतील त्या उरकून घ्या. काय आहे मग, हे राहिलं ते राहिलं करत बसायला नको. आणि त्या मेघनाला पण सांग. हो सांगते. मी जाऊ का मेघनाताईंबरोबर? म्हणजे माधुरीताई अवघडलेल्या परिस्थितीत आहेत ना, म्हणून. हो जा ना, जरूर जा. पण त्या शमिकाला घेऊन जा बरोबर. तिचा चॉईस एकदम छान आहे. मेघनाताईंना आवडेल शमिकाताई सोबत आलेल्या? नाही ग, जुन्या गोष्टी आहेत त्या विसरली असेल. मेघनाचं पण ना काहीतरी असतं उगाचच. नाहीतर काय. तिला म्हणावं आता लग्न ठरलंय तुझं, जरा मिळून मिसळून वागायला शिक. कुठे आहे कुठे ती? घरातच आहे. आलीच. आई ग, गुड मॉर्निंग. आत्ता उठतेस तू? विभा, हिला काय ते सांग हो, नाहीतर हिच्या सासरी तुझा उद्धार होईल.
आयशीने काही शिकवलंच नाही असं म्हणतील ते. आणि काय ग, रात्री तुझ्या खोलीतून हसण्या खिदळण्याचे आवाज येत होते. कुणाशी फोनवर बोलत होतीस? नचिकेतशी? हं? मी नाही ग. हा म्हणजे मी ते रात्री खण आवरत बसले होते आजी. आणि काय स्वतःशीच बोलत होतीस? नाही हो आजी, मी गेले होते यांच्या खोलीत. आम्ही सगळे हसत होतो, बोलत होतो आणि त्या खरंच खणच आवरत होत्या. हा बरं बरं, जा आता लवकर आवरून घ्या, आंघोळी पांघोळी करा, जा. हो. आई, हा आलीस? केव्हाची वाट बघत होते. इतकी माणसं घरामध्ये कामं करायला, पण तू नव्हतीस ना. बरं, या मुलींच्या बरोबर शॉपिंगला जाशील? आणि आता टेलर येईल थोड्या वेळाने. खण आणलेस? हो आई, सगळी खरेदी केली आहे मी. म्हणजे तुम्ही सांगितलेलं जरी काठाचे खण वगैरे सगळं आणलंय. आई, मला एका गोष्टीसाठी मदत कराल का प्लीज? कुठल्या? आई, अभिसाठी दुधी हलवा बनवायचा आहे मला. त्याला आवडतो ना. तुम्ही शिकवलात तर आणखी छान करू शकेन मी. करूया. कामं खूप पडलेत की नाही, त्यामुळे पटकन दुधी हलवा करायचा आणि मग बाकीची कामं करायची. चल, फ्रीज मधनं दुधी काढूया. चांगलं खालपासून हलवा. पीठ ढवळलं ना म्हणजे मग खाली लागत नाही. आणि दूध पूर्ण आटलं की ती 2 वाट्या साखर घालायची. आणि बदाम आणि काजूचे काप करून ठेवलेत ना, तेही घालायचे. आणि पुन्हा पूर्ण आटवायचं. हलवत राहायचं सगळा वेळ. हो. अगो बाई, टेलर आला नाही अजून. फोन करून बघते मी. आलीच. हो. नीट कर. हो हो. लागू देऊ नको. शमिका वहिनी, तुमचा फोन बाहेर केव्हाचा वाजतोय? हो का? मंजिरी, दूध आटलंय, यात फक्त 2 वाट्या साखर घालायची. जरा लक्ष दे ना, मी आले. बरं. हॅलो. बोला मिस्टर पेंडसे. व्हॉट कॅन आय डू फॉर यू? तूच करतेस आणि तूच करू शकतेस. अच्छा ऐक, जरा आशूचे रिपोर्ट्स घेऊन माझ्या ऑफिसमध्ये येतेस? आपल्याला एका मोठ्या सायकेट्रिस्टला भेटायला जायचंय. ओके. आणि असंही कालपासून आशुदीच्या ट्रीटमेंट विषयी तू खूप अलर्ट झालायस नाही? नाही, ठीक आहे. आणि मला आनंद आहे यातच. आणि असंही मी तुला ऑफिसमध्ये भेटायला येणारच होते. ऑफिसमध्ये? का? ते सरप्राईज आहे. आणि काय, आजकाल तू इतका टेन्शन मध्ये असतोस ना, मी रोज नवीन सरप्राईज शोधत असते तुझ्यासाठी, तुला हसवण्यासाठी म्हणून. निदान तेवढ्या वेळ तरी तू हसशील म्हणून. ओके, पण सरप्राईज काय? मिस्टर पेंडसे, आमच्यात सरप्राईजेस सांगत नसतात, कळलं? बरं, मी तुला ऑफिसमध्ये भेटायला येते, पण बाहेरच येऊन थांब. मी बाहेरच भेटेन. हां, तेच बरं आहे. आणि आता मी येईपर्यंत सरप्राईज काय असेल याचा विचार करून ठेव. ओके. चल, बाय. बाय. ऑलराईट. हो, मी करतो फोन तुम्हाला. हे थँक गॉड तुम्हाला भेटलास अभि. अरे प्रिया, तू इथे कशी? डॅड ऑफिस मध्ये नाहीये म्हणून आले. एरवी आलेच नसते नाही तर. एनिवेज, चल आपल्याला निघायचं. कुठे? अरे यार, मी जिथे राहते ना त्या सोसायटीची मीटिंग आहे. अगं मग तू कर ना अटेंड मीटिंग. मला एक महत्वाचं काम आहे. मीटिंग मी अटेंड केली असती, पण त्या सोसायटीच्या कुठल्या तरी डिसिजनवर सगळ्या मेंबर्सच्या सह्या हव्यात त्यांना. सगळ्या. कळलं का तुला? आणि ती बाई पण म्हणाली मला, तेवढी सही करून जायला सांग तुझ्या मिस्टरांना. सी प्रिया, मला महत्वाचं काम आहे, मला नाही येता येणार. तू जा ना प्लीज. अरे सही करून तू जा ना, मी तुला कुठे अडवतेय? मीटिंग मी अटेंड करीन. प्लीज प्लीज प्लीज. आय डोंट नो. कम. अरे एक्सक्यूज मी, अभिजित पेंडसे आहेत का? मॅम, ते थोड्या वेळाच पूर्वी एका महत्वाच्या कामासाठी बाहेर गेलेत. हा शमिका. हॅलो अभि. अरे आहेस कुठे तू? मला ऑफिसमध्ये बोलवलंस आणि तू. अगं एक महत्वाची मीटिंग होती म्हणून जरा बाहेर यावं लागलं. मला एक सांग, खूप वेळ लागणार आहे का?
ऍक्च्युली ते सरप्राईज म्हणजे तो दुधी हलवा होता. तुला आवडतो ना, म्हणून माझ्या हाताने बनवला होता. आजच शिकले. थँक्स, मला खरंच भूक लागली होती. हे बघ, आता एका क्लायंट बरोबर मीटिंग आहे म्हणून बाहेर आलोय, पण थोड्या वेळात आटपेल माझा. एक काम करतेस, मी तुला सायकेट्रिस्टचा ऍड्रेस SMS करतो, तू डायरेक्टली तिथे ये. आपण छान लंच करूयात आणि मग तू बनवलेला दुधी हलवा पण खाईन. ओके? बरं ठीक आहे, चालेल. पोचते मी. बाय. बाय.